नमस्कार मित्रांनो, आम्ही आज घेऊन आलेलो आहे नवीन टॉपिक। तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। चला तर मग सुरू करूया आजच्या विषयाला। तुमचं वजन चंद्रावर कमी होतं, पण तुमचं मास बदलतं का? जर नाही बदलत तर वजन बदलतं कसं? आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। मास स्केलर का आहे? वेट वेक्टर का आहे? हा कॉन्सेप्ट 10वी-12वीच्या बोर्ड एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। मासला आपण असे डिफाइन करू शकतो, मास म्हणजे वस्तूमध्ये किती मॅटर द्रव्य आहे ते, म्हणजे वस्तू किती जड आहे हे मास सांगतो। मासच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्यामध्ये एक, मासला फक्त मॅग्निट्यूड असते, म्हणजे व्हॅल्यू असते, डायरेक्शन नसते। 2, मास कुठेही बदलत नाही, अर्थ मून किंवा स्पेस मासच राहतो। 3, मास मोजण्यासाठी आपण बीन बॅलन्स वापरतो। 4, साई युनिट आहे किलोग्राम केजी। हे आपण उदाहरणासहित समजावून घेऊया। समजा तुमचं मास आहे 50 केजी, तेच मास तुमचे पृथ्वीवर 50 केजी राहील, चंद्रावर सुद्धा 50 केजी आणि अंतराळात सुद्धा मास 50 केजी राहील। मास बद्दल कधीही दिशा सांगावी लागत नाही, म्हणून मास इज अ स्केलर क्वांटिटी। आता आपण वेट समजावून घेऊया। वेट म्हणजे वस्तूवर लागणारी ग्रॅव्हिटेशनल फोर्स। वेट हे फोर्स आहे आणि फोर्स नेहमी वेक्टर असतो। फॉर्म्युला लक्षात ठेवा, वेट mg। वेटच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्यामध्ये 1, वेटला मॅग्निट्यूड असते। 2, वेटला डायरेक्शन असते, डायरेक्शन नेहमी अर्थच्या केंद्राकडे। 3, वेट प्लेस नुसार बदलतो। 4, साई युनिट आहे न्यूटन n। हे आपण उदाहरणासहित समजावून घेऊया। जर मास 50 केजी आहे तर अर्थवर वेट राहणार W इज इक्वल टू 50 इंटू 9.8 इज इक्वल टू 490 n। तसेच मून वर वेट राहणार W इज इक्वल टू 50 इंटू 1.6 इक्वल टू 80 n। मास सॅम आहे, पण वेट कमी झाला, कारण जी बदललं। वेट इज अ वेक्टर क्वांटिटी। रिजन मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ। आता आपण दोघांची कंपॅरिजन करूया। मास हे स्केलर असते तर वेट हे वेक्टर असते। मासचे युनिट केजी तर वेटचे युनिट न्यूटन असते। मास हे कॉन्स्टंट असते तर वेट हे चेंज होते। मासला डायरेक्शन असते आणि वेटला डायरेक्शन नसते। ह्याला आपण शॉर्ट मध्ये असेही एक्सप्लेन करू शकतो। Mass is a scalar quantity because it has only magnitude and no direction, whereas weight is a vector quantity because it has both magnitude and a definite direction towards the center of the earth. म्हणजेच मास म्हणजे किती माती आहे, वेट म्हणजे गुरुत्वाकर्षण किती जोरात ओढतंय। मास बदलत नाही, वेट बदलतो।